नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 9वी विषय मराठी घटक 9वा मी वाचवतोय। ही कविता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। सर्वात प्रथम आपण पाहूया प्रस्तावनेमध्ये या कवितेचे कवी, त्यांचा परिचय आणि या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण या ठिकाणी जाणून घेऊ। मी वाचवतोय या कवितेचे कवी आहेत सतीश काळसेकर। सतीश काळसेकर यांचा जन्म 1943 साली। सुप्रसिद्ध अशा प्रकारचे कवी। इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगप्रसिद्ध कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे त्यांनी संपादन केलेलं आहे। तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनात सुद्धा त्यांनी महत्त्वाचा भाग नोंदवला, आपला सहभाग घेतलेला आहे। अशा प्रकारचे कवी सतीश काळसेकर। या कवितेमध्ये कवी काय सांगतात बघा, की वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र या कवितेमधून कवीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजे आज जग जे बदलत चालले आहे, जुन्या आपण ज्या गोष्टी आहेत ते आपण सोडून देतो आणि नवीन गोष्टींचा स्वीकार करतो। तर नवीन गोष्टी स्वीकारत असताना ज्या जुन्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या रीती, चांगले रिवाज, चांगल्या परंपरा ह्या आपण पुढे संक्रमित केल्या पाहिजेत। पुढच्या पिढीकडे तो वारसा आपण जपून ठेवला पाहिजे। आणि हे जुन्या पिढीतील वास्तव हे आपल्यासमोर मांडण्याचं काम या कवितेच्या माध्यमातून कवीने केलेलं आहे। कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचवू इच्छितात। ज्या आपल्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी आहेत बालपणीच्या, त्या पुढच्या पिढीसाठी शिल्लक राहिल्या पाहिजेत किंवा ते वाचवायचे आहेत आणि ते वाचवण्याची इच्छा कवी व्यक्त करत आहेत। महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण काळसेकर यांच्या कवितेत आहे। आणि जी प्रस्तुत कविता आहे ही साधना दिवाळी अंक 2005 या मासिकातून घेण्यात आलेली आहे। तर चला आपण या कवितेचा आशय समजून घेऊ। काय म्हणतात बघा कवी, हाकेतून हद्दपार होते आई, हमराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई, हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर, लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट, कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या धगीवर रटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर। क्या बात आहे। अशा प्रकारे पूर्वीच्या काळामधील जे जीवन होतं, ग्रामीण जीवन किंवा समाजातलं जे जीवन होतं, त्या जीवनामध्ये आणि आत्ताच्या जीवनामध्ये जो फरक झालेला आहे, आधुनिक काळामध्ये जो बदल झालेला आहे, तर तो बदल अतिशय वास्तव स्वरूपात रेखाटण्याचं काम या कवितेमधून कवीने केलेलं आहे। बघा या ठिकाणी चित्रामध्ये मुलं दिसत आहेत। मुलं पूर्वीचे खेळ, विटीदांडूचा खेळ खेळत आहेत किंवा इतर खेळ जे छोटे छोटे मैदानी खेळ होते ते छोटी मुलं खेळतानाचं चित्र आहे। परंतु आजच्या काळात आपण पाहिलं तर हे सगळं बदलत चाललं आहे। आजची मुलं आपल्याला खेळताना कुठे दिसत नाहीत। ते टी व्ही समोर किंवा मोबाईलसमोर बसलेले असतात आणि त्याची शारीरिक हालचाल मंदावली आहे। मग हे चित्रण जे आहे आताच्या काळातलं बदललेलं, ते पोषक नसून ते घातक आहे। आणि त्यामुळे अशा प्रकारे या कवितेच्या माध्यमातून वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचं वास्तव चित्रण, म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याचं वर्णन न होता किंवा चांगल्या पद्धतीने त्याचे पडसाद न उमटता त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत, हे या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। बघा काय म्हणतात कवी, हाकेतून हद्दपार होते आई, हमराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई। म्हणजे आई ही जी हाक आहे मायेची, तर ही आईची हाक ही
हाकेतून हद्दपार होते. म्हणजे आईची जागा आता मॉम, मम्मा या शब्दाने घेतलेली आहे. म्हणजे त्या मायेतला गोडवा कमी व्हायला लागला आहे. म्हणजे आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो आहे, अंधानुकरण आपण ज्याला म्हणतो ते आपण करतो आहे. आई या शब्दामध्ये ग्रामीणपणा होता, भारतीय संस्कृती होती, रीतिरिवाज होते, रूढी परंपरा होत्या, माया होती, ममता होती. तर ते रीतिरिवाज, रूढी परंपरा, माया, ममता हे दूर जाऊन त्या आईची जागा आता मॉमने घेतलेली आहे किंवा मम्माने घेतलेली आहे, मम्मीने घेतलेली आहे. त्यामुळे हा जो बदल झाला आहे, या हाकेतून हद्दपार होते आई, याचा अर्थ की आपल्या कुटुंबापासून ही आपली संस्कृती ही आपण बदलवत चाललो आहे. आणि म्हणून एका शब्दामध्ये कवीने ग्रामीण जीवनामधलं किंवा आपल्या ज्या जीवनातलं समाजातलं वास्तव चित्रण, जे बदललेले चित्रण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गायी, म्हणजे गोठ्यातल्या गायी हंबरायच्या थांबल्यात, याचा अर्थ ती माया, ती ममता, ते प्रेम, तो जिव्हाळा, तो लुप्त होत चालला आहे किंवा हरवत चालला आहे. हरवत चालला आहे किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाचा झरझर. म्हणजे पूर्वी किराणा दुकान असायचं, भुसारही दुकान असायचं. म्हणजे हे आपल्या समाजामधलं चित्रण होतं. परंतु त्याची जागा आता कोणी घेतले? किराणा आणि भुसाराची सुपर मार्केटने घेतलेली आहे. आता सगळीकडे सुपर मार्केट, मॉलची संस्कृती आली आहे. आणि त्यामुळे सुपर मार्केटच्या जगामध्ये हे जे आपल्या पूर्वीचे किराणा दुकानं होती, भुसाराची दुकानं होती, ती आता लुप्त होत चालले आहेत, नष्ट होत चाललेले आहेत. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा. लोहाराचा भाता, हे लोहार धातूची हत्यारं बनवायचं त्या भात्यावर, भात्याच्या साह्याने. आणि कुंभाराचा आया, कुंभाराचं जे चाक असतं, ज्या चाकावरती कुंभार मडकी किंवा भांडी मातीची बनवत असतो, ते गोलगोल फिरणारं चाक, त्याला कुंभाराचा आया म्हटलं आहे, आवा म्हटलं आहे. निघून चालला आहे गाव गाड्यासोबत मुकाट. म्हणजे सगळं निघून चाललं आहे, सगळं नष्ट होत चाललेलं आहे. कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली. कलईची झिलई, कलईची भांडी असायची, धातूची तांब्या पितळीची भांडी असायची, त्यांना कलई दिली जायची पूर्वीच्या काळी. ते कलईवाले असायचे. कलई का दिली जायची? की ते भांडी काळी पडू नयेत, चुलीवर ठेवल्यानंतर त्यांचं रूप जाऊ नये, आणि म्हणून त्या तांब्या पितळीच्या भांड्यांना कलई दिली जायची. त्यामुळे ती कलई निघून चालले. कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली. मागच्या धगीवर रटरटणारी आमटी. बघा, चुलीवरची आमटी, आज चुलीच नष्ट झाल्या आहेत. मागच्या धगीवर रटरटणारी आमटी, राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेवट. आता सगळी ती नष्ट झाली आहे, ती राख नष्ट झाली, ती चूल नष्ट झाली आहे. चूल आज व्यवहारातून दूर गेलेली आहे. आता सगळीकडे गॅसच्या शेगड्या यायला लागल्या आहेत. बोलाचालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. आणि आपल्या बोलीचालीतून आपल्या मातृभाषा आपण आता कमी बोलत चाललो आहे. आता इंग्रजी भाषेचं फॅड, भाषेचं वेड, भाषेची गरज आपल्याला जास्त वाटू लागली, अधिक वाटू लागली आहे. आणि आपण मातृभाषेला आपण विसरत चाललो आहे. आपल्या बोलीचालीतून निघून चालली आहे माझ्या आईची बोली. सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं विटीदांडू आणि लगोऱ्या. सुट्टी आली की मुलं, पूर्वीची मुलं विटीदांडू, लगोऱ्या, लपाछपीचे खेळ खेळायचे. पण आता सुट्टी आली की मुलं मोबाईलमध्ये पबजी खेळत बसतात. मोबाईल, टी व्ही, दूरदर्शन, त्याच्यावर कार्टून पाहत बसतात. आणि त्यामुळे सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं विटीदांडू आणि लगोऱ्या. विटीदांडू खेळलं जायचं, लगोऱ्याने मुलं खेळायची. थांबून गेलाय त्यांचा दंगा. थांबून गेलाय त्यांचा दंगा, आटापाट्या आणि पिंगा. म्हणजे आट्यापाट्या, विटीदांडी, लगोऱ्या हे खेळणारी मुलं, आणि त्या मुलांचा जो दंगा तो आता नष्ट होत चाललेला आहे. कारण आता मुलं काय करतायत? टी व्ही समोर बसले आहेत, मोबाईलवर बसले आहेत, पबजीसारखे खेळ खेळत. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. परकऱ्या मुली म्हणजे परकर हे
घालून त्या मुली, छोट्या मुली खेळत असायच्या. आणि त्या मुली आता खेळत नाहीत. आधीचे मातीतले खेळ लहान मुलांचे ते आता बंद झाले. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर बघत क्रिकेटची मॅच. आता मुलं क्रिकेटची मॅच बघत असतात, कार्टून्स पाहत असतात. आणि उलगडत क्राईम थ्रिलर रात्रीचं खेळ चाले. पोलीस डायरी, क्राईम थ्रिलरच्या मालिका पाहत असतात. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहित. शब्द बापोडे केवळ वारा तसे विरून जात आहेत. आता लिहिणारे पण कमी झालेत. कविता लिहिणारे, कथा लिहिणारे लिहितात, आता लिहिते राहिले नाहीत. शब्द बापोडे केवळ वारा तसे विरून जात आहेत. आणि शब्दसुद्धा आता वाऱ्यासारखे आपल्यापासून दूर जात आहेत, निघून जात आहेत. त्यानंतर मी वाचवतोय माझी कविता. मात्र लेखक म्हणतोय ह्या सगळ्या संस्कृतीमध्ये, ह्या वेगात बदलत चालणाऱ्या समाजाचं वास्तव चित्र हे रेखाटत असताना हे सगळं हद्दपार होते. ह्या हाकेतून आई हद्दपार होते. आईतला मातीतला गोडवा नाहीसा होतोय. हरवत चाललाय किराणा आणि भुसार सुपर मार्केटच्या झगमगाटात. लोहाराचा भाता, कुंभाराचा आवा हा सगळा गावगाडा नष्ट होत चालला आहे. त्यानंतर कलईची भांडी, तांब्या पितळीची भांडी नष्ट होत चालली आहेत. त्यानंतर मागच्या धगीवर रटरटणारी आमटी निघून चालली आहे. आता गॅसचा जमाना आला आहे, गॅसच्या शेगड्या आल्या आहेत. बोलीचालीतून मातृभाषा नष्ट होत चालली आहे. हे सगळं नष्ट होत असताना विटीदांडूसारखे, लगोऱ्यासारखे खेळ, आटापाट्या पिंग्यासारखे खेळ आता मुलं खेळत नाही आहेत. मुलं सगळे दूरदर्शनच्या चॅनलवरती क्रिकेटची मॅच बघत बसत आहेत, क्राईम थ्रिलर पाहत बसत आहेत. हे सगळं चित्र बदलत असताना लेखक मात्र काय म्हणतोय, आता लिहिणारे पण बंद झाले, पण मी वाचवतोय माझी कविता. मी वाचवतोय, हे सगळं टिकवण्याचा मी प्रयत्न करतोय. मी वाचवतोय माझी कविता. आणि माझी आई म्हणजेच माझ्या मातृभूमीला, मातृभाषेला, माझ्या रूढी परंपरांना ज्यांना मी वाचवतोय, माझी बोली आणि माझी भूमी या माझ्या कवितेसोबत, म्हणजे माझ्या कवितेसोबत मी माझी कविता वाचवतोय, माझी आई वाचवतोय, माझी बोलीभाषा वाचवतोय, माझी भूमी वाचवतोय या माझ्या कवितेसोबत. अशा प्रकारे कवीने उत्तम पद्धतीने ह्या बदलत्या समाजाचं वास्तव चित्रण रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आपण ह्या ठिकाणी या कवितेखालील स्वाध्याय पाहू. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, कोष्टक पूर्ण करा. त्यामध्ये पूर्वीचे व्यवसाय आणि पूर्वीचे खेळ. पूर्वीचे कोणकोणते व्यवसाय होते? लोहाराचा व्यवसाय, कुंभार, भांड्यांना कलई देणारे, तांब्या पितळीच्या भांड्यांना. पूर्वीचे खेळ कोणते? लगोरी, विटीदांडू, आटापाट्या, पिंगा. त्यानंतर दुसरा प्रश्न, आकृती पूर्ण करा. मनोरंजनाचे घटक. आजचे स्वरूप काय? आता मनोरंजनासाठी मुलं काय करत आहेत? दूरदर्शनवर क्रिकेटची मॅच, क्राईम थ्रिलर पाहत बसत आहेत. आणि कालचे स्वरूप, पूर्वीचे स्वरूप विटीदांडू, लगोऱ्या, आटापाट्या, पिंगा असे मातीतले खेळ खेळायचे. त्यानंतर प्रश्न तिसरा, सहकारण सांगा. जुन्या गोष्टीपैकी वाचाव्या वाटणाऱ्या गोष्टी. काय काय वाचवायचं आहे कवीला? काय काय वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे? टिकवण्याचा, कविता टिकवण्याचा प्रयत्न करतो, आई टिकवण्याचा प्रयत्न करतो, बोली टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि भूमी. आणि तुमच्या मते या गोष्टी वाचवण्याची कारणं काय? कवितेमुळे मन समृद्ध होते, आईमुळे प्रेम, माया, जिव्हाळा लाभतो, बोलीमुळे विचार व्यक्त करता येतात आपल्या मातृभाषेतून, आणि भूमीमुळे आपल्या मूल्यांवर निष्ठा असते. प्रश्न चौथा आहे, काव्य सौंदर्य. प्रश्न चौथ्यातला पहिला आहे, तुम्हाला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा. हे काव्य सौंदर्य लिहित असताना आपण प्रस्तावना लिहायची आहे, या कवितेचा विषय मांडायचा आहे, आणि त्यानंतर कोणती खंत कवीच्या मनात आहे ते तुम्ही लिहा. जुन्या जमान्यातील काही चांगल्या गोष्टी हरवत व दुरावत चाललेल्या आहेत, याची खंत कवीला वाटते.
बदलत चाललेल्या समाजातील गोष्टी कवीच्या मनाला खटकत आहेत. आपण आईला आई अशी हाक मारत नाही. वासरासाठी गोठ्यातल्या गाय हंबरत नाहीत. सुपर मार्केटच्या या झगमगाटात किराणा आणि भुसार मालाचे दुकान हरवत चालले आहे. लोहारकाम, कुंभारकाम यासारखे गावखेड्यातील व्यवसाय आता बंदच होत चालले आहेत. चुलीची जागा गॅसच्या शेगडीने घेतली आहे. मुलं मातीतले खेळ खेळण्याऐवजी टी व्ही समोर बसून राहतात. कोणी लेखन करत नाही. मातृभाषेत कोणी इथली संस्कृती जपत नाही. आणि हा सांस्कृतिक हे वैभव नष्ट होत आहे. आणि हीच खंत कवीच्या मनाला बोचत आहे. दुसरा प्रश्न आहे बघा. शब्द बापोडे केवळ वारा या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट कर. प्रथम आपण प्रस्तावना लिहायची आहे की मी वाचवतो या कवितेतील ही ओळ आहे, हा संदर्भ आहे आणि या कवितेतून कवीला काय सांगायचं आहे ते लिहायचं आहे. बरोबर. आणि मग शब्द बापोडे केवळ वारा याचं स्पष्टीकरण तुम्ही करायचं आहे. त्यानंतर सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार लिहा. कोणकोणते सामाजिक बदल? प्रस्तावना लिहा अगोदर आणि नंतर हे लिहा. पूर्वी गावगाडा होता. गावगाड्यासोबत नैतिक मूल्य जोपासणारी गावची संस्कृती होती आणि हळूहळू समाज बदलला. शहरं वाढली. सगळ्या वस्तू मोठमोठ्या मॉलमध्ये आणि सुपर मार्केटमध्ये मिळू लागल्या. छोटी छोटी किराणा दुकाने, भुसाराची दुकाने बंद झाली. लोहाराचा भाता देखील बंद पडला. कुंभाराचे चाक फिरायचे बंद झाले. तांबा पितळेच्या भांड्यांना कलई लावणारे कलईवाले निघून गेले. चुलीची जागा गॅसने घेतली. आधुनिकीकरण झालं आणि समाज व्यवहारामध्ये हा बदल झाला आहे. मायेची माणसं दुरावत गेली. अशा प्रकारे या कवितेतून हा बदल स्पष्ट केलेला आहे. त्याच्यानंतर स्वमत लिहायचं बघा. स्वमत लिहिताना तुम्ही काय करायचं आहे? पहिले बघा, माझी बोली या संकल्पनेतून तुम्हाला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा. स्वमत लिहिताना पहिल्या प्रथम या प्रस्तुत विधान हे मी वाचवतो या कवितेतील असून या कवितेचे कवी कोण आहे ते लिहा आणि त्या कवितेचा आशय लिहा. हा पहिला परिच्छेद लिहा आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही तुमच्या भाषेत मांडा. स्पष्टपणे लिहा. काय लिहायचं ते तुम्हाला कोणत्या प्रकारचे ते बंधन राहणार नाही या विषयाला अनुसरून तुम्ही लिहा. तुमचं मत लिहा. दुसऱ्या प्रश्नामध्येही तसंच आहे. तुम्हाला काय वाटतं ते लिहा, परंतु पहिला परिच्छेद हा प्रस्तावनेचा तुम्ही लिहायचा आहे. प्रस्तुत विधान हे मी वाचवतो या कवितेशी संबंधित असून या कवितेचे कवी हे आहेत आणि या कवितेतून हे सांगितलेलं आहे. हे लिहून झाल्यानंतर मग तुम्हाला जे वाटेल ते तुमचं मत पुढे लिहायचं आहे. त्याला कोणत्या प्रकारचं बंधन नाही. या विषयाला अनुसरून तुमची भूमिका तुम्ही मांडायची आहे. अशा प्रकारे स्वमत तुम्ही स्वतः लिहायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे. स्वाध्याय पूर्ण लिहा आणि त्याचा फोटो मला व्हॉट्सअपला पर्सनलला पाठवा. धन्यवाद.